नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा आपला 40वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग सांगण्यापूर्वी तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. एकदा एका राज्यामध्ये राजा आपल्या प्रधानाला विचारतो, मी तुला आज 3 प्रश्न विचारेन आणि तू मला त्याची उत्तरं दे. ते 3 प्रश्न असे असतात की ईश्वर कुठं राहतो, ईश्वर कसा मिळतो आणि ईश्वर काय करतो. प्रधानाला टेन्शन येतं. प्रधान म्हणतो की ह्या 3 प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला उद्या देईन. घरी गेल्यानंतर प्रधान चिंताग्रस्त अवस्थेत जातो. त्यावेळेस त्याचा मुलगा म्हणतो, काय झाले? त्यावेळेस घडलेली हकीकत वडील मुलाला सांगतात आणि मुलगा म्हणतो की या 3 प्रश्नांची उत्तरं राजाला उद्या मी देईन. म्हणल्याबरोबर वडील मुलाला घेऊन दरबारात जातात. राजा प्रधानाला बघून तेच 3 प्रश्न परत विचारतो. त्यावेळेस प्रधान म्हणतो की माझा मुलगाच या 3 प्रश्नांची उत्तर देईल. त्यावेळेस राजा तेच 3 प्रश्न परत त्या मुलाला विचारतो. पहिला प्रश्न, ईश्वर कुठं राहतो? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की मला एक दुधाचा ग्लास आणा. राजा त्याच्या आज्ञेप्रमाणे तसं करतो. त्यानंतर तो म्हणतो त्यात साखर टाका. राजा परत त्यात साखर टाकतो. ती पूर्ण विरघळल्यानंतर तो मुलगा राजाला म्हणतो की आता हे दूध प्या. राजा ते दूध पितो. तो विचारतो, चव कशी वाटली? राजा म्हणतो, गोड वाटली. मुलगा म्हणतो, ईश्वराचं सुद्धा असंच आहे. ईश्वर चराचरात आहे, सगळीकडे आहे. तो आपलं आयुष्य गोड करत असतो, फक्त आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर राजा दुसरा प्रश्न विचारतो की ईश्वर कसा मिळतो? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की आता माझ्यासाठी एक दही आणा. दही आणल्यानंतर मुलगा राजाला प्रतिप्रश्न करतो की यात लोणी आहे का? यातनं लोणी मिळेल का? त्यावेळेस तो राजा म्हणतो, मिळेल, पण त्यासाठी मंथन करावं लागेल. मुलगा राजाला उत्तर देतो की ईश्वराचं सुद्धा असंच आहे. ईश्वर मंथनातनं प्राप्त होतो. राजा खुश होतो. राजा त्याला तिसरा प्रश्न विचारतो की ईश्वर काय करतो? यावेळेस मात्र मुलगा म्हणतो की याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला माझं शिष्य व्हायला लागेल. राजा तयार होतो. त्यावेळेस मुलगा म्हणतो, शिष्यवर गादीवर आणि गुरु खाली हे योग्य नाही. मला तुमच्या सिंहासनावर बसण्याची परमिशन. राजा ते सुद्धा देतो. मुलगा सिंहासनावर बसतो. ईश्वर हेच करतो. ईश्वर राजाचा रंक आणि रंकाचा राव करतो. आयुष्याचं सुद्धा असंच आहे. ईश्वरामध्ये असणाऱ्या ताकदीवर विश्वास ठेवून आपण आपलं काम केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्यावर, आपल्या परिस्थितीवर, आपल्या स्वप्नांवर लोक हसले असतील. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण विश्वासानं काम केलं पाहिजे. तरच ईश्वर त्याच्या वाट्याचे आशीर्वाद आपल्याला देत असावा. मी एक फार चांगलं वाक्य ऐकलं होतं की तुम्ही लोकांना स्वप्न सांगितल्यानंतर जर लोक त्या स्वप्नावर हसली नाहीत तर तुम्हाला अजून थोडंसं मोठं स्वप्न बघायची गरज आहे. या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं, माझ्या बुडण्याचं कारण माझ्या पोहण्याचा प्रयत्न होता. माझ्या पडण्याचं कारण वर चढण्याचा प्रयत्न होता. हात वर न उचलणं हा बगलेत फाटलेला शर्ट दडवण्याचा प्रयत्न होता. काहींचं हसणं फक्त मला रडवण्याचा प्रयत्न होता. माझं एकांतात राहणं या सगळ्यातनं मला घडवण्याचा प्रयत्न होता. मान्य आहे, माझ्या या प्रयत्नांना अजून ईश्वर साध्यही झाला नाही, पण परस्पर शेवट जाहीर केला जातोय. अजून तर कथेचा मध्यही झाला नाही. राजाचा रंक आणि रंकाचाही राव होतो. काळाची सगळी चक्र बदलतात ज्यावेळेस वेळेकडून डाव होतो. धन्यवाद.